तसेच याचा सत्कार होतोय. भारतला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुष्प देऊन सुभाष वरवटकर यांचं पुष्प देऊन सत्कार करायचा आहे. भारत खोपटकर. मॅचला होते सुरुवात. एकाच्या हातात चेंडू आहे, एकाच्या हातात फळी आहे. एकाच्या हातात चेंडू आहे, एकाच्या हातात फळी आहे. बॅट आणि बॉलच्या युद्धाला सुरुवात झाली आहे. बॅट आणि बॉलच्या युद्धाला सुरुवात झाली आहे. बॅट्समन स्ट्राईकला खेळतोय अन्सार, नॉन स्ट्राईकला येतो जयराम. राम राम जयराम. संघाकडून पहिलं वैयक्तिक पैसे घेऊन आला एक उत्कृष्ट बॉलर गरजेवाई या संघाचा भूषण उर्फ ब्रेटली. पहिल्या वरचा पहिलाच बॉल टाकणे यशस्वी ठरतोय का बघूया. अन्सार आणि जयराम एक आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट बॉलिंग करण्याचा प्रयत्न. वाव सुपर. आणि अशा प्रकारे बॉल बीट होतो, बॉल डॉट होतोय. चांगल्या प्रकारे या ठिकाणी पहिलाच बॉल पाहायला मिळाला भूषण याचा. आता मात्र या ठिकाणी काय होतंय काय घडतंय, कारण 4 ओव्हरचा खेळ आहे. या 4 ओव्हरच्या खेळामध्ये जास्तीत जास्त रन्स करण्याचा प्रयत्न असेल, कारण दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. एक मंडणगड आहे, एक नावाजलेला जयराम देखील तितकाच मंडणगड म्हणजे गाजलेला खेळाडू आहे. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र या ठिकाणी बॉल बीट येतो, बॉल डॉट होतोय. सुपर खेळी करत सलग 2 चेंडू 2 डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. भूषण याच्या राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र या ठिकाणी दिशा भरकटते आणि बॉल जातोय वाईड बॉलचा 1 रन निश्चित. या ठिकाणी संघाचा खातं खोललं 1 रनाने वाईड बॉलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र वाईड +1 टोटल 2. निश्चितच वाईडची जर का गोलंदाजी ठरली तर नक्कीच संघाला महागात ठरू शकते. आता मात्र या ठिकाणी दिशाबद्ध गोलंदाजी करण्याची गरज आहे, ते म्हणजे भूषणला, कारण गोलंदाजीवर पूर्ण डिफेंडिंग आहे. पुन्हा एकदा आणि काय होतंय काय घडतंय अपील केलेली आहे. आता मात्र या ठिकाणी निश्चितच अंपायर डिसिजन काय येतोय काय जातोय. अंपायर थर्ड एकत्र अंपायर होत आहेत, जमत आहेत आणि निर्णय अजून आलेला नाहीये. निर्णय काय येतो, निर्णयावर लक्ष असणार आहे खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं. बघूया निर्णय नेमका काय येतोय. आणि नॉट आउट. डायरेक्ट बाहेर बॉल गेला, त्याच्यामुळे रन्स नाही. नॉटआउटचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अपील केली होती, अपील फेटाळून लावली. नॉटआउटचा या ठिकाणी संधी या ठिकाणी प्राप्त झाली आहे. बघूया अन्सार याला मोठी कामगिरी करावी लागणार आहे. समोर आहे तो भूषण, तितका उत्कृष्ट गोलंदाज ठरला असा तो गाजलेला गोलंदाज. आणि आता मात्र बॉल बीट होतोय आणि उत्कृष्ट या ठिकाणी गोली आणि बाईच्या स्वरूपात 1 रन्स. थोडी विकेट किपरकडे मिसिंग होताना दिसते. बॉल जातो 1 रनाकरता डिक्लेअरच्या स्वरूपात. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न भूषण तो अन्सार. आणि आता मात्र बॉल पायावर बदलतोय, पण बाईच्या स्वरूपात 1 धाव जाते आणि निश्चितच 1 रनावर समाधान मानावं लागलंय. आणि आतापर्यंत धावसंख्या झाली ती 5 धावा. उत्कृष्ट कामगिरी बॉलिंग म्हणावी लागेल. कमबॅक होताना दिसतोय, कारण 5 धावा झालेल्या आहेत. अजूनही पहिला षटक चालू आहे, पूर्ण करतोय भूषण दोरकुलकर उर्फ ब्रेटली. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न. आता मात्र या ठिकाणी आणि काय होतंय काय घडतंय निर्णय सांगायचा आहे. आणि हा चौकार. तसेच फरहान स्पोर्ट्स टीम देखील या ठिकाणी आलेली आहे. तुमचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि मी फरहान स्पोर्ट्सच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. फरहान स्पोर्ट्सचा कॅप्टन. आणि अंपायर हा चौकार ना, आणि हा चौकार. आणि अशा प्रकारे 4 रनांनी मस्तपैकी स्वागत केलंय, कारण पहिला चौकार आपण पाहिला अन्सारच्या बॅटमधून. निश्चितच मारण्याचा प्रयत्न. स्कोर झालेला आहे आतापर्यंत 9 धावसंख्या झालेली आहेत. निश्चित मारण्याचा प्रयत्न असेल. ओव्हर देखील समाप्त झाली. पहिला ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 9.
चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमबॅकिंग केलं होतं. शेवटच्या बॉलवर चौकार गेला. 5 बॉलमध्ये 5 रन्स होत्या, पण शेवटच्या बॉलवर चौकार मारला. रन झाले आहेत 9. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. आता मात्र या ठिकाणी मला वाटतं नेक्स्ट बॉलर येतोय निखिल चोगले. खूपच चांगलं, कारण निखिलचं एक पंचकृषीमध्ये नाव देखील तितकंच मोठं आहे आणि हे आपण संघ बघतोय. तसेच मंडणगडमध्ये गाजलेला खेळाडू म्हणजे जयराम. आता मात्र जयरामला काहीतरी एक मोठी कामगिरी करावी लागणार आहे, कारण अजूनही फक्त 3 ओव्हर शिल्लक आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन्स करण्याची एक कामगिरी, एक भूमिका बजवावी लागणार आहे, कारण रन्स झालेले आहेत 9. आता मात्र संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय राजेश वाघे. होऊया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय राजेश, आणि त्याच्या समोर आहे तो जयराम. आता मात्र राजेशचा पहिलाच बॉल टाकणं सज्ज होतं. राईट नाम राऊंड विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न बघूया राजेश काय करतो. आता मात्र या ठिकाणी हात समांतर धावा, मात्र या ठिकाणी अवांतर पहिला चेंडू या ठिकाणी व्हाईट चेंडू घोषित होतोय. पुन्हा एकदा मार्गाने सज्ज होतोय. राईट नाम राऊंड विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न राजेश टू जयराम रंगताना सामना दिसतोय. प्रथम स्ट्राईकवर येतोय, परंतु वाईड प्लस 1 टोटल 2 धावा संघाच्या जमा झालेल्या आहेत. निश्चितच या ठिकाणी धावसंख्या वाढले, धावसंख्या झाली ती 12 धावा. आणि बॉल जयरामला वाटलं की हा वाईड बॉल जाईल, पण निश्चितच हा गेला क्लीन बॉल. कारण जयराम सारखा एक उत्कृष्ट खेळाडू बाद झाला. कारण जयरामची बॅटिंग मी देखील मंडणगडमध्ये पाहिली होती, आम्ही जेव्हा मंडणगडला गेलो होतो ते देखील. पण आता ह्या ठिकाणी जयरामची काही इकडे चालली नाही, कारण जयरामला वाटलं की हा बॉल डायरेक्ट व्हाईट बॉल जाईल, पण डायरेक्ट स्टंप मध्ये गेला आणि विकेट गेला जयराम. आता मात्र सूरज फरहान स्पोर्ट्स आणि 5 स्टार यानंतर सामना असेल. मी दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतो, आपण टॉस का बॉस साठी पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. आणि सूरजने मस्तपैकी येऊन चौकार मारला आणि मस्त चौकाराने स्वागत केलं. आतावर धावसंख्या झाली ती 18 धावा. चांगल्या प्रकारे रणसंख्या झाली 16. आणि आता मात्र दिशात भरकट्टे वाईट चेंडू सन्मान केला व्हाईट चेंडूचा. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न तो म्हणजे राजेश, आणि हो यॉर्कर लाईनचा बॉल होता, पायावर आदळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय अमृत, याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. पुन्हा एकदा मार्गाने सज्ज होतंय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न राजेश टू सूरज हो गया अशा प्रकारे. आणि वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी देण्यात येतोय. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावा. ओ गुड लेन गुड बॉलचा या ठिकाणी नमुना पेश होतून दिसतोय. वेगवान गोलचा मारा पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे कम बॅकिंग करताना दिसतोय. निश्चितच हा बॉल डॉट होतोय. चांगली उत्कृष्ट बॉलिंग म्हणावी लागेल. पुन्हा एकदा मार्गाने सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मार्गाने प्रयत्न राजेश टू सूरज रंगताना सामना दिसतोय. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न आणि स्टंपिंग आउट करतोय. उत्कृष्ट किपिंग करण्याचा प्रयत्न करतोय. नरेश याच्याकडनं होतोय आणि फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे सूरज बाद झाला आणि भावेश 11 मंडणगड या संघाला मोठा झटका बसला फरहानच्या सूरजच्या रूपात. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 18 धावा. धावसंख्या स्थिरावली आहे आणि नेक्स्ट बॅट्समन या ठिकाणी आलेला आहे वीरू आणि 18 दुसरं षटक चालू आहे. पूर्ण करतोय राजेश. आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता, पण तितकंच या ठिकाणी वाईड प्लस 1 टोटल 2 धावा संघाच्या धावसंख्येत भर पडले. अवांतर धाव मिनिटात या पुन्हा एकदा मार्गाने सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मार्ग प्रयत्न असणार. राजेश समोर आहे तो नवीन फलंदाज या ठिकाणी आलेला आहे वीरू. बघूया आपल्या संघाचा कितपत योगदान प्रयत्न करेल का. आणि अशा प्रकारे या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. आणि अशा प्रकारे फलंदाज बाद झाला. या ओव्हरमध्ये मस्तपैकी 3 विकेट्स गेल्या, कारण खरोखर चांगलं जसं पाहिजे तसं या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 20.
20 रन झालेले आहेत. चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमबॅकिंग केली. नक्कीच तसेच यानंतर सामना असेल फरान स्पोर्ट्स विरुद्ध 5 स्टार पाज. हो, निखिलचा पहिलाच बॉल होता. गुड बॉल. यॉर्कर लाईनचा बॉल पाहिला मिला, पायावर बॉल थांबतोय, बॉल स्टॉप होतोय आणि आता मात्र या ठिकाणी बॉल डॉट होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मार्क नाही निखिल. फुल टॉस लाईनचा बॉल होता, चांगल्या प्रकारे काढला, गेला सीमारेषे पार. 4 रन करता तिसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय निखिल. राईट आर्म राऊंड द विकेट आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण उत्कृष्ट किपिंग करण्याचा प्रयत्न करतो नरेश. निश्चितच हा बॉल डॉट होतोय आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा झालेल्या आहेत. ना एकदा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न सफल प्रयत्न ठरतोय. डॉट बॉल होतोय. चांगली कमबॅकिंग म्हणावी लागेल. निखिल याची उत्तम प्रकारे या ठिकाणी कामकाज करतोय बॉलिंगच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, जातोय चौकार. फुलटॉस घेण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सक्सेस होतोय. बॉल जाते सीमारेषे पार. स्टेट ट्राय शॉट, टॅप शॉट लगवतोय आणि मस्तपैकी झणझणीत चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 28 धावा. चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॅटिंग करताना दिसतोय, कारण रनांची गरज आहे. समोरचा संघ देखील तितकाच बलाढ्य संघ पाहायला मिळेल. बघूया या ठिकाणी रंगतदार सामना, रंगतदार मॅच याकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण मंडणगड संघ तितकाच भारी या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतोय. 28 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र हो काय होतंय, काय घडतंय आणि अशा प्रकारे थोडासा लेट थ्रो झाला आणि निश्चितच या ठिकाणी 1 रन गुड रन बिटवीन द विकेट ओव्हर देखील समाप्त झाली. 3 ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 29. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 29. आता मात्र पाहूया 4 ओव्हर 4 बॉलर या ठिकाणी पाहायला मिळतील. आपल्याला माहिती आहे की 4 ओव्हरचा खेळ असेल, 4 बॉलर असतील. तसेच सामना फास्ट घ्यायचा आहे, कारण अजून सेकंड राऊंड होणे बाकी आहे. सेकंड राऊंड होणे बाकी आहे, विनंती करतो संघाचं शेवट षटक घेऊन आलाय आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण राजेश याच्याकडनं होतंय. बॉल डॉट होतो या ठिकाणी. अमृत एक युवा खेळाडू, अनुभव खेळाडू सोबत खेळतोय. हो, पुन्हा एकदा या ठिकाणी वाईड बॉल अंपायरच्या आत देखील समांतर. धावा मात्र या ठिकाणी अवांतर येत आहेत. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारण्याचा प्रयत्न. अमृत टू अन्सार असा या रंगतदार सामना पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे कमबॅकिंग केली होती अमृतने. पुन्हा एकदा माराकडून सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारण्याचा प्रयत्न. काय होतंय, काय घडतंय पाहूया. निश्चितच आता प्रकारे या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. बॉल डॉट होतोय. चांगला बॉल जातोय नरशाच्या हातामध्ये आणि अशा प्रकारे निश्चितच धावसंख्या स्थिरावली, थांबली. 30 धावसंख्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि 1 रन. 3 बॉल झालेले आहेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. या इनिंग मधल्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॉलिंग करण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट बॉलिंग म्हणावी लागेल. बॉल जाते सीमारेषेच्या पार. 4 रन करता गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अन्सारचा चांगला प्रयत्न आहे, सक्सेस ठरतोय आणि हा जातोय चौकार. पुन्हा एकदा बॉलिंग करण्यास सज्ज होतोय अमृत आणि आता मात्र या ठिकाणी थोडासा लेट लावण्याचा आणि नो वाईट बॉलचा या ठिकाणी निर्णय आलेला आहे. वाईट बॉलचा 1 रन या ठिकाणी आलेला आहे. निश्चितच मारण्याचा प्रयत्न होता, पण थोडासा असफल प्रयत्न ठरला. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होता नरेशचा, पण थोडीशी स्टंपिंग लेट झाली आणि निश्चितच हा विकेट देखील महत्त्वाचा होता, कारण याच खेळाडूने खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र या ठिकाणी बाईच्या स्वरूपात 1 रन. वाईट प्लस 1 टोटल 2. नरेशला बॉल फक्त हातामध्ये ठेवायचा होता, कारण एक बाईचा रन्स देखील तो महागात ठरू शकतो, कारण रन्स बाईचे जवळ आहे, त्यामुळे रन्स हेच महागात आपल्याला शेवटी रन चेस करते वेळी महागात ठरतात. पाहूया पुन्हा ना आणि आता मात्र या ठिकाणी फलंदाज बॅक टू पॅव्हलियन. बाद होतोय फलंदाज शेवटच्या बॉलवर. अजूनही 1 बॉल आहे. स्कोर झालेला आहे 38 धावा झालेल्या आहेत. चांगल्या प्रकारे कमबॅकिंग केली, ते म्हणजेच अमृतने खूप चांगलं या ठिकाणी कमबॅक. आता मात्र नवीन फलंदाज या ठिकाणी आलेला आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतो. इनिंग देखील समाप्त होते. 1 इनिंगचा खेळ संपला. रन झालेले 38 जिंकण्याकरता 24 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान दिलंय, ते म्हणजेच गर्जेबाबा पाच पंढरी या संघाला.
फायटर कर्णधार अमोल व फरहान स्पोर्ट्स कर्णधार दोन्ही कर्णधारांना विनंती आहे फरहान स्पोर्ट्स कर्णधार बॉलर ने तसेच नाणेफेकीसाठी मंगेश झेंडेकर यांनी विनंती करतो की आपल्या शुभ असते टॉस का बॉस मंगेश झेंडेकर यांचे शुभ असते टॉस पुढून येईल जर डीजे ऑफ करत तसेच देणगी आलेली आहे कैलासवासी पोषा खोपटकर यांच्या स्मरणार्थ जनार्दन खोपटकर यांच्याकडून 500 रुपये. तरी चला सामन्याकडे बोलूया. आभारी आहे. स्वतःच्या कोट्यातील पहिलं व संघाच्या कोट्यातील पहिलं षटक पूर्ण करतो अय्यान. रिकी 39 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट पूर्ण करायचं आहे 24 बॉल मध्ये अर्थात 4 ओव्हर मध्ये. एका ओव्हर मध्ये सरासरी असणार आहे 10 किंवा 9 ची. तुला काय वाटतं किरण चेस करतील का गरजे बाबा संघ? नक्कीच जर निखिल आणि राजेश मैदानात उभा असला किंवा एका दुसरा विकेट जाऊन जर पांडू देखील मैदानात असला तर नक्कीच हे आव्हान पार करतील. कारण की तू बघतोस त्यांना जे आपल्या समोर खेळतात आणि त्यांची तू फटकेबाजी देखील बघतो. ज्या पद्धतीत यॉर्कर लाईनचे बॉल ते टॅप खेळतात. कारण की निखिल हा वारंवार बाहेरच्या ठिकाणी देखील खेळत असतो. जो आपल्या बॅटची जलवा बॅटचा जादू कायम सर्वांना दाखवत असतो तोच निखिल आता मैदानात उभा आहे. बरोबर. कारण 24 बॉल मध्ये 39 धावांचे टार्गेट सलामी मैदानात दाखल झाले. स्ट्राईकला गेलो निखिल चोगले, नॉन स्ट्राईकला आहे तर राजेश वाघ हे संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला आहे. अय्यान पहिलाच आणि आता मात्र निखिल बॅटिंग मार्ग सज्ज झालाय. पहिलाच बॉल होता यॉर्कर लाईनचा बॉल होता पायावर आदळला आणि अशा प्रकारे निश्चित हा बॉल डॉट झाला. चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतो अय्यान. 39 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट पूर्ण करताना सेट करताना रन चेस करताना संघ उतरलाय जिद्दीने उतरलाय हा संघ आणि एक बलाढ्य संघ भक्कम संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. तू जसं म्हटलास रिकी की विकेट जर गेले तर अजून त्यांच्याकडे विकेट्स बाकी आहेत. पांडुदाता आहे त्यानंतर भूषण आहे राकेश आहे नरेश आहे असे खेळाडू त्या संघामध्ये भरणा आहे. देवानंद आहे अमृत देखील खेळू शकतो कारण ते संघ एकदम भक्कम संघ आहे आणि कारण रन देखील 39 रन चेस करायचे आणि येणारे चेंडू आहे 24. एक आव्हानातलं टार्गेट सेट केलंय मात्र त्याच आव्हानातलं टार्गेट पार करायचं गरजेचं संघाला. कारण की अपोजिट संघ देखील तेवढंच तुल्यबल असणार आहे. कारण की ते विविध स्पर्धेत खेळतात म्हटल्यावर काहीतरी रणनीती घेऊन आले असणार मैदानात. एखाद्या संघाला विजयापर्यंत न्यायचं असेल तर नक्कीच रणनीती लागते आणि त्याच रणनीतीचा आता त्यांना फायदा उचलून घेत आहे. अंपायर डिसिजन अंपायर आणि हा निर्धाव चेंडू. तू निखिलला देखील बघतोस तो व्यावसायिक खेळाडू आहे. व्यावसायिक बाहेर जाऊन खेळतो मात्र आता आपल्या स्वतःच्या संघामधनं खेळतो स्वतःच्या गावासाठी खेळतो स्वतःच्या नावासाठी नाही खेळत तो कधी. मात्र बॉल मिस होतोय. 2 चेंडू अतिशय अफलातून टाकले तर अय्यान स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक अद्याप तरी पूर्ण करतो. अय्यान राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतो. अय्यान याच्या समोर होतो निखिल. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय. आता मात्र दणदणीत कणकणीत चणचणीत बॉल जातोय सीमा लाईन बाहेर 4 रन करता. पहिले 2 चेंडू 2 निर्धाव चेंडू टाकल्यानंतर निखिलने देखील माइंडसेट मध्ये काहीसा विचार विनिमय केला आणि बॅटिंगचा ताबा घेऊन कणकणीत दणदणीत चौकार लगावला. एक आव्हान घेतला आव्हान कैलास नक्कीच हे पार करू शकतील.
पार करू शकतील, कारण फक्त प्लॅनिंग महत्वाचं आहे. कारण निखिल आणि राजेशला एवढंच काम करायचं आहे की प्रत्येक ओव्हरमध्ये मला फक्त 10 रनांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये जास्त रन आले तरी ही उत्तम आहे, पण प्रत्येक ओव्हरमध्ये टार्गेट असणार आहे 10ची सरासरी 10चा रन रेट असणार आहे. त्यानुसार खेळी केली तर नक्कीच या ठिकाणी रन्स होऊ शकतात. आणि आता मात्र हा पंचांच्या हात समांतर धावा मात्र या ठिकाणी अवांतर येत आहेत व्हाईट बॉलच्या रूपामध्ये. पाहूया पुन्हा एकदा अयान मार करणं सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न, समोर आहे तो निखिल आणि नो बॉल घोषित होता. कुठलाही फायदा आला नाही फलंदाजाला, पण निश्चित नो बॉलचं 1 रन आहे आणि संघाचं धावसंख्या झाली आतापर्यंत 7. ओहो, गुड लेन, गुड बॉल, चांगला टप्पा पडतोय. चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळण्यास चांगली बॉलिंग म्हणावी लागेल, कमबॅकिंग म्हणावी लागेल. एकच चौकट या ठिकाणी पाहायला मिळाला निखिलच्या बॅटमधून, कारण बाईच्या स्वरूपात एक या ठिकाणी धावसंख्या झाली ती आतापर्यंत 8 धावा. तसेच सुनील कालेकर यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुनील कालेकर चांगल्या प्रकारे कमबॅकिंग म्हणावी लागेल. गोलंदाज अयान राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न, समोर येतो निखिल. पुन्हा एकदा बघूया काय होतंय. अशा प्रकारे जातोय खणखणीत चौकार आणि मट ओव्हर देखील समाप्त झाली. पहिला ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत 12. देखील 12 रन झालेले आहेत. अजूनही टार्गेट सेट करायचं आहे. 18 चेंडू आहेत. 18 चेंडूंमध्ये तसेच उदय पालेकर आपण देखील मुख्य स्टेजवर यायचं आहे. 27 18 चेंडूमध्ये 27 धावा अजूनही करायच्या आहेत. 18 चेंडू आहेत, 27 रन अजून करायचे आहेत. आता मात्र स्ट्राईकला आलाय राजेश वाघे आणि अन्सार. दुसऱ्या ओव्हरला पहिल्याच बॉलर सज्ज ठरतोय आणि अशा प्रकारे हा बॉल वाईट चेंडू घोषित होतोय. हरीश खोपटकर, धोंडू खोपटकर, अनंत खोपटकर आणि परेश पालेकर, परशुराम पालेकर यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे मुख्य व्यासपीठावर. चांगल्या प्रकारे या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता राजेशाचा, पण थोडासा असफल ठरला. टॅपशॉट लावण्याचा प्रयत्न होता. अन्सार पाहूया पुन्हा एकदा आणि आता मात्र या ठिकाणी वाईट चेंडू, वाईट +1 टोटल 2 धावा. अशीच गोलंदाजी महागात ठरू शकते. संघाला निश्चितच अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 धावा झालेल्या आहेत. चांगल्या प्रकारे या ठिकाणी एक्स्ट्रा रन्स आलेले आहेत आणि निश्चितच जिंकण्याकरता अजूनही 24 रन्स पाहिजे. येणारे बॉल 17. तसेच जनार्दन खोपटकर विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. जनार्दन खोपटकर राईट आर्म बॉक्स म्हणून मारा करतोय. अन्सार वारंवार दिशाहीन गोलंदाजी करतो, दिशा भरकटतोय, मात्र त्याचा कोणताही फायदा होताना दिसत नाही अन्सार याला. मात्र गरजेवा हा संघ पुरेपूर फायदा उचलतोय. आता मात्र दांडी गुल झाली राजेशाची, ट्रिपलला उद्ध्वस्त केलंय अन्सार याने. पूर्णपणे गरजेवा संघाच्या खेम्यामध्ये शांत पसरली दिसते. स्कोर झालेला आहे 16 आणि बॉल झालेले आहेत 3 ना. बॉल किती? 2 बॉल, 2च बॉल झालेले आहेत. अजूनही 4 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधल्या. अन्सार याच्या राईट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न तो म्हणजेच आहे अन्सार. समोर आहे तो भूषण, नवीन फलंदाज या ठिकाणी आलेला आहे. भूषण पाहूया आपल्या संघाचं कितपत योगदान देतोय. चांगल्या प्रकारे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आणि नो +1 टोटल 2 धावा. धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाले ते 18 धावा. तसेच आपल्या मॅचेस करता ज्या दानशूर व्यक्तींनी 1 नंबरची चषक दिलेलं आहे ते दिलीप पाटील. त्यांना मी विनंती करतो की आपण पॅव्हिलियन मध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. दिलीप पाटील कुठे असतील तर त्यांनी पॅव्हिलियन मध्ये स्थानापन्न व्हायचं आहे.
पुन्हा एकदा राईट राऊंड बॉक्स मधून मारा करतोय आन्सर. आणि अशा प्रकारे 9+4 टोटल 5 धावा. धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 25 धावा झालेल्या आहेत. तरी खेळाडूंना विनंती करतो भावेश इलेव्हन मंडणगड या संघाला की मद्यपान करून कोणीही क्रिकेट खेळू नका प्लीज, ही सूचना असेल यानंतर. कारण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपले यूट्यूब बांधव बघत आहेत. प्लीज एक सूचना असेल, एक विनवणी असेल, एक रिक्वेस्ट असेल. कारण जर मद्यपान करताना दिसेल तर त्या खेळाडूला बॅन करता येईल, हे यानंतर लक्षात ठेवायचं आहे. जयराम. धावसंख्या आता झालेली आहे ती 25 धावा झालेल्या आहेत. आणि हा चौकार. 29 धावा झालेल्या आहेत. अजूनही 10 रनांची या ठिकाणी गरज आहे. गरजेबाबा पाचपंढरी या संघाला 12 चेंडू आणि 10 रन्स. निखिल सारखा एक उत्कृष्ट खेळाडू तसेच भूषण देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतोय. 2 चौकार लगावले होत्या मस्तपैकी. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. त्यानंतर 12 चेंडू आणि 10 रनांची गरज आहे. 12 चेंडू आणि 10 धावा. रिप्लेसमेंट बाहेर डायरेक्ट. बाहेर काढायचं आहे. कारण मद्यपान करून जर आला असेल खेळाडू तर या ठिकाणी खेळाडूला बाहेर काढायचं आहे प्लीज. बारा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. समोर निखिल सारखा एक उत्कृष्ट खेळाडू. बॉल आणि आयान पुन्हा एकदा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल होता आय्यांचा. आणि हा नो बॉल दिलाय, हाईट नो दिलाय अंपायरने. नो बॉलचा एक रन या ठिकाणी घ्यायचा आहे. पुन्हा एकदा 9 चेंडू 9+4 टोटल 5 जिंकण्याकरता 4 धावांची गरज आहे. 35 झालेले आहे. 4 धावांची गरज आहे जिंकण्याकरता. 12 चेंडू 4 धावा. आता खुद्द कॅप्टन जयराम या ठिकाणी आलेले आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न. जयराम समोर आहे निखिल. आणि अशा प्रकारे या ठिकाणी सामना विन ठरलाय, अर्थात जो विजयी संघ ठरलाय गरजे बाबा पाचपंढरी हा संघ विजयी ठरलाय. तसेच भावेश इलेव्हन मंडणगड या संघाला विनंती करतो तुम्ही देखील आलात, खेळाडू दाखवली, तुमचं देखील या ठिकाणी सत्कार करणं हे मंडळाचं कर्तव्य, सन्मान करणं. सन्मान चिन्ह भावेश इलेव्हन. सुनील कालेकर या ठिकाणी यायचं आहे. सुनील कालेकर जरा 1 मिनिट. डीजे 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 भावेश इलेव्हन या संघाचा प्रतिनिधी म्हणून एक खेळाडू यायचा आहे. त्याने आपला सन्मान चिन्ह जरा स्वीकारायचं. भावेश इलेव्हन सुनील कालेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह वितरित करायचं आहे. सन्मान चिन्ह सुनील कालेकर या ठिकाणी मंडणगडचा एक छोटा खेळाडू, छोटा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला आहे. सुनील कालेकर विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते युट्यूब दादाचा झूम करायचं इकडे सन्मान चिन्ह देताना. समोर समोर. आणि